20 तासात इथे संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे, अशी ही बॅच आहे. टू द पॉइंट पूर्ण आहे. ठीक आहे. प्रत्येक विषयाच्या तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज नोट्स मिळणार आहे वर्कबुक फॉर्मॅटमध्ये. वर्कबुक फॉर्मॅट म्हणजे जे हायलाइटेड पार्ट्स असतात, जे मी लेक्चरमध्ये शिकवतो, तो पार्ट तिथे तुम्हाला पी-डी-एफमध्ये नसतो. तिथे फिल इन द ब्लँक असतो. तर तुम्हाला तिथे आठवायला, ठीक आहे, जे तुम्ही रिकॉल करता, की इथे लेक्चरमध्ये काय शिकवलंय, त्याने तुमची रिव्हिजन होते. प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज पी-वाय-क्यूज. तर जे टॉपिक्स आपण कव्हर करतो त्याच्याशी रिलेटेड जे काही पी-वाय-क्यूज आहे, आर-टी-ओ, ए-एम-बी-आय एक्झाममध्ये आलेले, ते आपण लेक्चर नंतर कव्हर करतो. जे पी-वाय-क्यूज अवेलेबल असतील ते आपण तिथे घेतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारी बॅच. ठीक आहे. हा आपला अटेम्प्ट आहे. कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करून द्यायचा आहे. सर्व कठीण संकल्पना अतिशय सोप्या भाषेत जर तुम्ही बघितलं, तर एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट्स इथे शिकवलेल्या आहेत. तर इथे कमीत कमी वेळ, हे इथे मुलांचं पण म्हणणं आहे, की 30 मिनिटमध्ये खूप काही कव्हर होतंय, 1 तासात खूप काही कव्हर होतंय, असे अनेक मेसेजेस येत आहेत. तर असं का? कारण तुम्हाला जो ग्रुप सी प्री एक्झाम नंतर टाईम मिळणार आहे किंवा आत्तापासून जरी तुम्ही बघितलं मेन्स एक्झामपर्यंत खूप कमी टाईम आहे आणि सिलेबस जर बघाल तर खूप जास्त आहे. ठीक आहे. मेन्सचा जो सिलेबस आहे हा खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला टू दी पॉइंट अभ्यास करायचा आहे. इकडचं-तिकडचं काही नाही. जे स्ट्रिक्टली जे एक्झाम रिलेटेड आहे, त्याच्यावरनं क्वेश्चन येणार आहे एक्झाममध्ये, येऊ शकतो. ठीक आहे. किंवा आलेले आहे. असेच पॉइंट्स तुम्हाला करायचे आहेत. अननेसेसरी एफर्ट्स किंवा टाईम कुठेही देण्याचा आता तुम्हाला चान्स नाही. तेवढी आपल्याकडे लक्झरी नाही. आपल्याकडे जो टाईम आहे, टाईम हा जो रिसोर्स आहे, हा सगळ्यात लिमिटेड आहे. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे, की बाकी सगळे रिसोर्सेस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बट टाईम असा रिसोर्स आहे, तो तुम्ही कोणाकडनं घेऊ नाही शकत आणि कोणाला देऊ पण नाही शकत. प्रत्येकाकडे 24 तास आहे. त्यांचा उपयोग कसा करायचा त्या 24 तासांचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मॅक्सिमम आपल्याला इथे एफर्ट्स जे आहे ते फोकस्ड एफर्ट्स ठेवायचे आहेत. त्यासाठी ही बॅच आम्ही लॉन्च केली होती आणि आज जेव्हा फीडबॅक येतोय मुलांकडनं, की एकदम कमी टाईममध्ये तुम्ही सगळं कव्हर करून देताय, सगळं समजताय, क्वेशन सॉल्व्ह होत आहे. तर हे वी फील ग्रेटफुल फॉर धिस. मनापासून चांगलं वाटतं. त्यासाठी थँक यू म्हणण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. या बॅचचे जर नोट्स तुम्हाला बघायचे असतील, ज्या नोट्सबद्दल हे मुलं म्हणतायत, तर हे बघा. स्ट्रेस एंड स्ट्रेनचे नोट्स आहेत. हे मागे पण मी एकदा एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. हे नोट्स आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला बघायचं असेल, की या बॅचमध्ये लेक्चर्स कसे होत आहेत, मी कसं शिकवतोय. तर ह्या व्हिडिओनंतर थोड्याच वेळात एक डेमो लेक्चरचा इथे व्हिडिओ, ज्याच्यामध्ये इग्निशन सिस्टम यूज्ड इन ऑटोमोबाईल्स हा टॉपिक आहे आणि हा सिलेबसमध्ये आहे विथिन दी सब्जेक्ट पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन. हे मी टाकतो जेणेकरून अजून जे मुलं आहेत, जे आर-टी-ओ, एम-व्ही-आयचं प्रिपरेशन करतायत, त्यांना लक्षात येईल की ही बॅच कशी आहे, त्याने त्यांना किती हेल्प होणार आहे आणि अजून आम्हाला असा फीडबॅक मिळण्याची संधी, अजून मुलांची सेवा करण्याची संधी या बॅचमधनं आम्हाला मिळेल. त्यामुळे हे डेमो लेक्चर आवर्जून बघा. तर आपण आर-टी-ओ, ए-एम-व्ही-आय मेन्स या एक्झामचं प्रिपरेशन करत आहोत आणि पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन या सब्जेक्टमध्ये आज आपण शिकणार आहोत इग्निशन सिस्टम्स यूज्ड इन ऑटोमोबाईल्स. तर विथआऊट एनी डिले लेट अस गो टू द टॉपिक. तर लक्षात घ्या, इग्निशन सिस्टम जी आहे, ते इग्निशन सिस्टम याचं काम काय आहे? फ्लो ऑफ करंट अक्रॉस दी टू इलेक्ट्रोड्स ऑफ स्पार्क प्लग. ठीक आहे. स्पार्क प्लग हा आहे हिरो आपल्या इग्निशन सिस्टमचा. ठीक आहे. स्पार्क प्लग जेव्हा स्पार्क प्रोड्यूस करेल, त्याच्यानंतरच फ्युएल इग्नाइट होईल. त्याच्यानंतरच कंबशन होईल आणि मग आपल्याला पॉवर स्ट्रोक मिळणार आहे इंजिनमध्ये. त्यामुळे जो स्पार्क प्लग आहे, त्याला जो करंट आहे ते देण्याचं काम इग्निशन सिस्टमचं आहे. त्याच्यानंतर स्पार्क प्रोड्यूस होईल आणि फ्युएल कंबशन प्रोसेस स्टार्ट होईल. ठीक आहे. आणि धिस सिस्टम इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग स्पार्क. ठीक आहे. द स्पार्क दस प्रोड्यूस्ड कॉजेस द इग्निशन ऑफ फ्युएल. जसं मी आता सांगितलं, इग्निशन जे आहे फ्युएलचं ते स्पार्क प्रोड्यूस झाला तरच होणार आहे. तर यात 2 टाइप्स आहेत. 2 इम्पोर्टंट टाइप्स आहेत. एक आहे बॅटरी इग्निशन, ज्याला कॉइल इग्निशन सिस्टम असं पण म्हणतात. आणि एक आहे मॅग्नेटो इग्निशन. तर डिफरन्स आहे, बॅटरी इग्निशनमध्ये एक बॅटरी आहे ती पॉवर सप्लाय करते आहे. मॅग्नेटो इग्निशनमध्ये मॅग्नेटो एक छोटं जनरेटर आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर बॅटरीला रिप्लेस केलं जातं मॅग्नेटोने आणि जी पॉवर रिक्वायर्ड आहे ती मॅग्नेटोमधनं आपल्याला मिळत असते.
हा डिफरन्स आहे या दोन मधला. मॅग्नेटो एक प्रकारचं डायनेमो आहे. जसं आपण सायकलमध्ये तुम्ही यूज केला असेल, व्हीलला जर तुम्ही ते अटॅच केलं, तर त्याच्यातनं एक लाईट प्रोड्यूस होतो किंवा लाईट जनरेट होतो. त्याच प्रकारचं इथे इंजिनमध्ये मॅग्नेटो ही सिस्टम आहे. बॅटरीला रिप्लेस केलं जातं मॅग्नेटोने. ठीक आहे? तर बॅटरी इग्निशन सिस्टम आपण बघूयात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स काय आहेत बॅटरी इग्निशन सिस्टमचे ते बघूयात. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बॅटरी, जी इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करेल. दुसरं आहे स्विच, इग्निशन स्विच. काय करतं, बॅटरीचा जो कंट्रोल आहे, करंट आहे, ते कंट्रोल करण्याचं काम करतं. आणि स्टार्ट किंवा स्टॉप करायचं जे काम आहे, ठीक आहे, करंटचं स्टार्ट किंवा स्टॉप करण्याचं जे काम आहे, जसं आपलं इलेक्ट्रिकल स्विच असतं घरात. स्विच ऑन केलं तर आपला जो इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे तो चालू होतो. ऑफ केलं तर तो डिव्हाइस बंद होतो. तसंच इथे इग्निशन स्विचचं काम आहे. इग्निशन सिस्टम जर आपल्याला चालू करायची आहे, तर हे स्विच ऑन मोडमध्ये असतो. जर इग्निशन सिस्टम ऑफ करायची असेल, तर हा स्विच ऑफमध्ये असतो. तुम्ही बघा, कधी तुम्ही टू व्हीलर किंवा कोणतीही जेव्हा तुम्ही गाडी चालू करता, चावी जेव्हा ऑन करता तेव्हा आपण म्हणतो इग्निशन आपण ऑन केलं आहे. तर ही इग्निशन सिस्टम जे ऑन करतो ते स्विच आहे. त्याला आपण इग्निशन स्विच म्हणतो. ठीक आहे. इग्निशन कॉईल आहे. इग्निशन कॉईल एक मिनी ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. तर बॅटरीमधनं जो आपल्याला व्होल्टेज मिळतो तो 12 व्होल्टचा असतो मॅक्सिमम. ठीक आहे. कोणत्याही 12 किंवा 18 व्होल्टच्या काही बॅटरीज असतात. पण हा जो व्होल्टेज आहे, हा स्पार्क क्रिएट करण्यासाठी इनफ नाहीये. तर तो आपल्याला स्टेप अप करायला लागतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तिथे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची गरज असते. आणि जवळपास 1 चा जर इलेक्ट्रोड 2 इलेक्ट्रोड जे असतात स्पार्क प्लगमध्ये, त्याच्यामध्ये जर 1 चा गॅप असेल, तर त्यासाठी आपल्याला 15,000 व्होल्ट्स, ठीक आहे, 15,000 व्होल्ट्स एवढा व्होल्टेज लागतो स्पार्क क्रिएट करण्यासाठी. त्या जागी आता तुम्ही याच्यावरून अंदाज लावा, 2 असेल तर 30,000 व्होल्ट लागेल. तर ही 12 किंवा 18 व्होल्टची जी बॅटरी आहे, त्याचा जो व्होल्टेज आहे तो वाढवण्याचं काम इग्निशन कॉईलचं असतं. हे एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर सारखं काम करतं. याच्यात एक प्रायमरी कॉईल असते, सेकंडरी कॉईल असते. हे आपण बघूया त्याची डायग्राम पुढे. तर हे काम इग्निशन कॉईलचं आहे. डिस्ट्रीब्युटर असतो. जिथे मल्टी सिलेंडर इंजिन्स असतात, तर प्रत्येक सिलेंडरला एक स्पार्क प्लग आहे. आणि हे जे स्पार्क प्लग आहे, ते ऑन किंवा ऑफ फायरिंग ऑर्डरनुसार झालं पाहिजे. जे सिलेंडरची फायरिंग ऑर्डर आहे, त्यानुसार हे स्पार्क प्लग्स ऑन किंवा ऑफ झाले पाहिजे. ते काम जे आहे ते डिस्ट्रीब्युटरचं असतं. अकॉर्डिंग टू फायरिंग ऑर्डर ते स्पार्क प्लग जे आहे ते ऑन किंवा ऑफ करणं. वायरिंग, ठीक आहे, ही जर सिस्टम आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, तो वायरिंगने हे एकमेकांना इंटरकनेक्टेड असते. आणि स्पार्क प्लग, जसं मी सांगितलं, स्पार्क प्लग हा आपला हिरो आहे. स्पार्क प्लग जे आहे ते जे गॅप आहे, ठीक आहे, विच प्रोव्हाइड्स द गॅप इन द इंजिन सिलेंडर्स, त्या गॅपमध्ये स्पार्क क्रिएट करण्याचं काम, ठीक आहे, जे ऍक्च्युअल इग्निशनचं काम आहे ते स्पार्क प्लग मधनं होत असतं. तर इथे तुम्ही डायग्राम बघू शकता. तर ही आपली एक बेसिक डायग्राम आहे इग्निशन सिस्टमची. तर इथे बॅटरी आहे. ठीक आहे. ही बॅटरी झाली. त्या बॅटरीतनं करंट जातोय स्विचला. स्विच ऑन असेल तर करंट पुढे फ्लो होईल. ऑफ असेल तर करंट पुढे जाणार नाही. ही इग्निशन कॉईल आहे. ही प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. आणि इकडे हा जो व्होल्टेज आहे, हा स्टेप अप होतो. ठीक आहे. मग इथे कॉन्टॅक्ट ब्रेकर आहे. जर आपल्याला पुढे करंट फ्लो करायचा नसेल तर इथे कॉन्टॅक्ट ब्रेकर्स दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे डिस्ट्रीब्युटर आहे. आणि हे 4 स्पार्क प्लग्स आहेत 4 सिलेंडर्सचे. तर डिस्ट्रीब्युटरचं काम इथून पुढे अकॉर्डिंग टू फायरिंग ऑर्डर यांना स्पार्क क्रिएट करायला लावणं हा आहे. ठीक आहे. पुढे जर तुम्ही बघाल, तर ही जी सिस्टम आहे, आता जी आपण ही सिस्टम बघितली पूर्ण, याला 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलं जातं किंवा याला 2 सर्किटमध्ये डिव्हाईड करू शकतो. एक आहे प्रायमरी सर्किट आणि दुसरं आहे सेकंडरी सर्किट. प्रायमरी सर्किटमध्ये काय येतं? बॅटरी, बॅटरी, इग्निशन स्विच, प्रायमरी वाइंडिंग आणि कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट्स जे ग्राउंडेड आहेत, ठीक आहे, जे ग्राउंडला कनेक्टेड आहेत, हे सगळे प्रायमरी सर्किटमध्ये येतात. सेकंडरी सर्किटमध्ये जे ग्राउंड आहे, ते जे कॉन्टॅक्ट ब्रेकरचा पॉइंट जो ग्राउंडला कनेक्टेड आहे, ठीक आहे, तो सेकंडरी वाइंडिंग, डिस्ट्रीब्युटर, स्पार्क प्लग, हे सगळे सेकंडरी सर्किटमध्ये येतात. ठीक आहे. हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाहीये की इग्निशन सिस्टमला आपण कसं डिवाइड करतो, बट हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला जो पार्ट आहे तो प्रायमरी सर्किट आहे, दुसरा जो पार्ट आहे तो सेकंडरी सर्किट आहे. बेसिकली बॅटरी पासून प्रायमरी कॉईल पर्यंतचा जो पार्ट आहे तो प्रायमरी सर्किट आहे.
आणि सेकंडरी कॉईल पासून पुढे स्पार्क प्लग पर्यंत जो पार्ट आहे तो सेकंडरी सर्किट आहे. तर जेव्हा इग्निशन स्विच ऑन होतं, करंट फ्लो होतं बॅटरी पासून आणि प्रायमरी वाइंडिंग मध्ये जातो आणि मग त्यामुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. एक लक्षात ठेवा, दोन्ही ज्या सिस्टम आहे, बॅटरी इग्निशन आणि मॅग्नेटो इग्निशन, हे मॅग्नेटिक इंडक्शन ह्या त्या प्रिन्सिपलवर हे दोन्ही काम करत असतं. आणि जेव्हा बॅटरीमधनं करंट जातो प्रायमरी वाइंडिंग मध्ये, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते आणि वेन दी कॉन्टॅक्ट पॉइंट्स, ठीक आहे, कॉन्टॅक्ट पॉइंट्स जे आहे ओपन होतात मॅग्नेटिक फील्डचे, कॉन्टॅक्ट पॉइंट जेव्हा ओपन होतं तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स होते अँड दिस मुवमेंट इंड्युसेस करंट इन दी सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे, पहिली मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स झाली, त्याच्यामुळे काय होतं, करंट जो आहे तो सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस होतो. ठीक आहे, आणि मग हे बेसिकली जे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचं जे आपलं वर्किंग आहे तसंच हे काम करतं. मग हा 12 वोल्ट जो आहे, हा 12 वोल्ट 20 ते 30,000 व्होल्टेज पर्यंत याची जी आहे रेंज ती वाढवली जाते. ठीक आहे, आणि जसं मी सांगितलं 1 mm गॅपसाठी 15,000 व्होल्ट तिथे लागतात. ठीक आहे, मग काय होतं तिथून पुढे, डिस्ट्रीब्युटर जो आहे, डिस्ट्रीब्युटरचं काम काय आहे, डायरेक्ट द हाय व्होल्टेज टू द प्रॉपर स्पार्क प्लग. मल्टिपल स्पार्क प्लग असतील तर ज्या स्पार्क प्लगला व्होल्टेज प्रोव्हाइड करायचं आहे ते करण्याचं काम इथे डिस्ट्रीब्युटर करत असतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढे आहे मॅग्नेटो इग्निशन सिस्टम. मॅग्नेटोमध्ये काय आहे, बॅटरीला बेसिकली रिप्लेस केलेलं आहे मॅग्नेटोने. ठीक आहे, मॅग्नेटो आणि मॅग्नेटोचे पार्ट्स काय असतात, एक फिक्स्ड आर्मेचर आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आहे आणि एक रोटेटिंग मॅग्नेटिक असेंब्ली आहे, रोटेटिंग मॅग्नेट आहे. याच्या थ्रू हा करंट जनरेट करतो आणि त्या करंट मधनं आपण पुढे इग्निशन सिस्टम, तोच करंट आपण पुढे इग्निशन सिस्टम मध्ये वापरतो. आता इथे डिस्ट्रीब्युटरचं इथे डिटेलमध्ये इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एवढ्या डिटेलमध्ये जायची खरं तर गरज नाहीये तुम्हाला. फक्त लक्षात ठेवा डिस्ट्रीब्युटरचं काम काय आहे. डिस्ट्रीब्युटरमध्ये कॅपॅसिटर वापरला जातो. ठीक आहे, इग्निशन सिस्टम मध्ये असा जो कॉम्पोनंट आहे ज्याच्यात कॅपॅसिटर वापरला जातो तो आहे डिस्ट्रीब्युटर. ठीक आहे, तर दिस इज द लाईन डायग्राम ऑफ डिस्ट्रीब्युटर. इथे कॅपॅसिटर आहे, हे 4 स्पार्क प्लग्स आहे, इंडक्शन कॉइल आणि हा ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युटर इथे. असं, आणि इकडे ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर पण एक प्रकारचं स्विच आहे, स्विचचंच काम ट्रान्झिस्टर करत असतं. ठीक आहे, मग येते इग्निशन कॉइल. जसं मी सांगितलं, हा एक मिनी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. क्वेश्चन जर आला की विच कॉम्पोनंट इन द इग्निशन सिस्टम वर्क्स लाईक अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, असा जर क्वेश्चन आला तर आन्सर असेल इग्निशन कॉइल. ठीक आहे, आन्सर असणार आहे इग्निशन कॉइल. तर हे बघा, ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आहे आणि सेकंडरी वाइंडिंग मधनं जो स्टेप अप झालेला व्होल्टेज आहे तो पुढे जातो आहे टू स्पार्क प्लग. स्पार्क प्लग, स्पार्क प्लग आपल्या चॅप्टरचा हिरो आहे. ठीक आहे, त्याच्यात 2 इलेक्ट्रोड असतात, एक सेंटरला असतो सेंटर इलेक्ट्रोड आणि दुसरा जो ग्राउंडेड असतो. ठीक आहे, आणि ह्या दोन मध्ये एक सुटेबल गॅप असतो. त्या गॅप मधनं जेव्हा व्होल्टेज जातो, करंट जेव्हा पास होतो, तिथे स्पार्क ऍक्च्युअली प्रोड्यूस होतो आणि याला सिरॅमिक इन्सुलेटर ने इन्सुलेट केलेलं असतं. जर तुम्ही कधी स्पार्क प्लग बघितला तर वरती सिरॅमिकची कोटिंग असते, ती त्याला इन्सुलेट करण्यासाठी असते. ठीक आहे, आणि जनरली जो गॅप असतो ह्या 2 इलेक्ट्रोड्स मधला हा 0.9 mm टू 2 mm असतो. ठीक आहे, त्याला तुम्ही 1 mm टू 2 mm असं पण लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, एक्झाम मध्ये जर एमसीक्यू आलं तर ह्या रेंजमध्ये 1 टू 2 mm किंवा 0.9 टू 2 mm च्या रेंजमध्ये जे ऑप्शन असेल ते टिक करा. याच्या जवळपास जरी असेल 0.8 mm, 0.89, ठीक आहे, 0.9 असं जरी असेल तरी तो ऑप्शन बरोबर असेल. ठीक आहे, आणि स्पार्क प्लग मध्ये एक रेजिस्टन्स असतं, एक रेजिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं असतं, दॅट डज नॉट अलाउ टेलिव्हिजन और रेडिओ इंटरफेरन्स. तर इंटरफेरन्सचा जो फिनॉमिना आहे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट्स मध्ये जो येतो तो अवॉइड करण्यासाठी इथे रेजिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, रेजिस्टन्सचं काम इंटरफेरन्स अवॉइड करणं आहे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही डायग्राम आहे आपली स्पार्क प्लगची. हा सेंटर इलेक्ट्रोड आहे, हा ग्राउंडेड इलेक्ट्रोड आहे, थ्रेड्स आहे त्याला फिक्स करण्यासाठी, हा रेजिस्टन्स आहे आणि टर्मिनल कॅप आहे. ही पण फिक्स्चरचाच एक पार्ट आहे. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा की जे इलेक्ट्रोड्स आहेत
हे बनल्या जातात निकेल आणि क्रोम अलॉयने. निकेल आणि क्रोम का? तर यांचं करोजन रेजिस्टन्स जे आहे ते चांगलं आहे. कधी-कधी कॉपर कोर किंवा प्लॅटिनम टिप पण यूज केली जाते. जर आपल्याला लाँग लाईफ पाहिजे असेल ह्या स्पार्क प्लगची. ठीक आहे. बट जनरली निकेल आणि क्रोमच यूज केलं जातं. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, प्रायमरी सर्किट जे आहे मी तुम्हाला सांगितलं ते लो व्होल्टेज हँडल करतं आणि सेकंडरी सर्किटमध्ये हाय व्होल्टेज असतं. ठीक आहे. आणि कॉन्टॅक्ट पॉइंट्स जे आहेत, ते कॉन्टॅक्ट पॉइंट्स जर तुम्ही इथे बघाल या डायग्राममध्ये कॉन्टॅक्ट पॉइंट्स आहेत. हे बघा इथे सेकंडरी वाइंडिंग नंतर कॉन्टॅक्ट पॉइंट्स आहेत. तिथे ब्रेकर इन्स्टॉल केलेला आहे, कॉन्टॅक्ट ब्रेकर. बरोबर? तर हा जो कॉन्टॅक्ट ब्रेकर आहे, कॉन्टॅक्ट पॉइंट्स आर लोकेटेड ऑन द ब्रेकर प्लेट ऑफ द डिस्ट्रीब्युटर आणि एक कॅम्प पण तिथे प्रोव्हाइडेड असतो आणि जो नंबर ऑफ लोब्स आहे त्या कॅम्पवर दॅट इज इक्वल टू द नंबर ऑफ सिलेंडर. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नंबर ऑफ लोब्स ऑन द कॅम्प आर इक्वल टू द नंबर ऑफ सिलेंडर्स यूज्ड इन द इंजिन. ठीक आहे. बाकी जी इथे जे लिहिलेलं आहे त्याचा एकच अर्थ आहे की बॅटरीपासून व्होल्टेज जातो, स्टेप अप होऊन स्पार्क प्लग पर्यंत स्पार्क क्रिएट होतो, फ्युएल इग्नाइट होतं. ठीक आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे. ठीक आहे. बाकी जास्त डिटेलमध्ये याच्या जाण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेवढ्या टाइमसाठी करंट फ्लो होतो त्याला काय म्हटलं जातं? दॅट इज नोन एज ड्वेल. इज नोन एज ड्वेल पिरियड, जोपर्यंत आपला करंट फ्लो होत असतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही आयसी इंजिनचा नीट अभ्यास केलेला असेल, आपण पण डिस्कशनमध्ये अनेकदा वॉल्ट टायमिंग डायग्राम आपण डिस्कस केलेला आहे. तर वॉल्ट टायमिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जो स्पार्क प्रोड्यूस होतो हा एक्झॅक्टली म्हणजे जेव्हा क्रँकशाफ्ट टीडीसी किंवा बीडीसीला असेल किंवा पिस्टन टीडीसी किंवा बीडीसीला असेल, एक्झॅक्टली तेव्हा नाही होत. तो थोडा आधी किंवा थोडा नंतर डिले किंवा ऍडव्हान्स त्याला केलं जातं. आणि तो डिले किंवा ऍडव्हान्स जो आहे, ठीक आहे, तो कसा आपण जज करतो? पोझिशन ऑफ द पिस्टन वरनं. ठीक आहे. पोझिशन ऑफ द पिस्टन वरनं आपल्याला तो डिले किंवा ऍडव्हान्स जो आहे तो आपल्याला तिथे करायला लागतो. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ क्रँकशाफ्ट आपण पिस्टन वरनं तो जज करत असतो. त्यासाठी सेन्सर्स पण तिथे डिप्लॉय केलेले असतात. ठीक आहे. इग्निशन ऍडव्हान्स, आता जसं मी सांगितलं वॉल टायमिंग डायग्राम जर तुम्ही बघितलं असेल, इग्निशन डिले किंवा ऍडव्हान्स करायला लागतो. इग्निशन आधी ते स्पार्क प्लग आधी ऑन करायला लागतो, थोडासा टीडीसीच्या किंवा बीडीसीच्या आधी किंवा थोडा नंतर. तर त्यालाच इग्निशन डिले किंवा ऍडव्हान्स म्हणतात. आणि हे करण्यासाठी दोन मेथड्स आहेत. एक आहे सेंट्रिफ्युगल ऍडव्हान्स, एक आहे व्हॅक्यूम ऍडव्हान्स. दोन नावं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट आर द मेथड्स ऑफ व्हॉट आर द मेथड्स ऑफ प्रोव्हाइडिंग इग्निशन ऍडव्हान्स? तर एक आहे सेंट्रिफ्युगल आणि एक आहे व्हॅक्यूम. ठीक आहे. आता ही झाली मेकॅनिकल इग्निशन सिस्टम. दुसरी आहे इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम. इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन मध्ये काय, इग्निशन मध्ये काय असतं? डिस्ट्रीब्युटर जो आहे हा ऍबसेंट असतो. ठीक आहे. जो डिस्ट्रीब्युटर आपण बघितला हा ऍबसेंट असतो आणि हा डिस्ट्रीब्युटर एक मेकॅनिकल कॉम्पोनंट आहे. त्याच्यामध्ये ड्राईव्ह गिअर पण आहे. म्हणजे याच्यात विअर अँड टिअर जास्त आहे. विअर अँड टिअर आलं म्हणजे याचा जो आहे रिप्लेसमेंट एका टाइम नंतर आपल्याला करायला लागते आणि याच्यामुळे एफिशियन्सी कमी होते. म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम वापरतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल किंवा ECU, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. ठीक आहे. जसं आपण बघितलं फ्युएल सप्लाय किंवा फ्युएल इंजेक्शन सिस्टम मध्ये जसं ECU असतं, तसं इलेक्ट्रॉनिक जो इग्निशन सिस्टम आहे तिथे पण एक ECU असतं. हे पण जे आहे सिमिलर काम करत असतं डिस्ट्रीब्युटर सारखं. बट हे एक स्मार्ट डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, स्मार्ट दॅन द डिस्ट्रीब्युटर. त्याच्यात मुव्हिंग पार्ट्स कमी आहे, त्याच्यामुळे याचा विअर अँड टिअर पण कमी आहे. ठीक आहे. तर इग्निशन कंट्रोल मॉड्यूल किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल जे मॉड्यूल आहे हे फायरिंग ऑर्डर, स्पार्क टायमिंग आणि ऍडव्हान्स याच्या हिशोबाने काम करत असतं आणि हे प्रोग्रामेबल आहे. ठीक आहे. तर मेंटेनन्स कमी आहे आणि ते ट्रान्झिस्टर दिलेलं आहे. ट्रान्झिस्टरचं काम काय आहे? टू ऍक्ट ॲज अ स्विच. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. कॉईल पॅक काय आहे? तर जेव्हा एकपेक्षा जास्त कॉईल यूज केली जाते इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम मध्ये, तर त्याला कॉईल पॅक म्हणतात. कारण जेव्हा मल्टिपल सिलेंडर्स आहेत, तर प्रत्येक सिलेंडरला एक स्पार्क प्लग आहे आणि प्रत्येक स्पार्क प्लगला जर एक कॉईल इन्स्टॉल केली तर त्याला कॉईल पॅक असं म्हटलं जातं.
अँड दिस कॉईल असेंब्ली इज टर्म्ड एज कॉईल पॅक, जे तुम्ही आता तुम्हाला सांगितलं. ओके. आणि इग्निशन कंट्रोल मॉड्यूल, ठीक आहे, जो आपण बघितला ECM, ठीक आहे, याला प्रोग्रामेबल करू, याला प्रोग्राम करू शकतो आपण टू कंट्रोल दी स्पार्क टायमिंग ऑफ ईच सिलेंडर. ठीक आहे. हे असं दिसतं कॉईल पॅक. ECM यालाच आपण इग्निशन कंट्रोल मॉड्यूल म्हणतो. ठीक आहे. ECM किंवा याला ICM पण म्हणू शकता. एका कॉईलवर आपण 2 स्पार्क प्लग पण यूज करू शकतो, पण ही मेथड जी आहे ती एफिशियंट नाहीये आणि सुटेबल नाहीये, त्याच्यामुळे ती यूज केली जात नाही. आणि एक लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट, इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम मध्ये सेन्सर्स खूप इम्पॉर्टंट आहे. मल्टिपल टाईपचे सेन्सर्स इथे यूज केले जातात. प्रत्येक सेन्सरचं एक वेगळं काम आहे. तर प्रत्येक सेन्सरचं वर्किंग तर आपल्याला बघायचं नाहीये, तेवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही, बट कोणता सेन्सर कुठे यूज होतो, त्याचं काम काय आहे, हे एवढं आपल्याला माहिती पाहिजे. तर पहिला सेन्सर आहे हॉल इफेक्ट स्विच. तर काय होतं, काही इग्निशन सिस्टम मध्ये कॉईल जी आहे ती हॉल इफेक्ट स्विचने रिप्लेस केली जाते. ठीक आहे. सेन्सर म्हणण्यापेक्षा हा एक डिव्हाइस जास्त आहे. ठीक आहे. तर हे काय होतं, हे स्विच ऑपरेट होतं. दिस स्विच ऑपरेट्स दी सप्लाय व्होल्टेज ऑन और ऑफ विथ प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ॲब्सेंट असेल किंवा प्रेझेंट असेल, त्याच्या हिशोबाने हे ऑन किंवा ऑफ होतं. आणि हे क्रँकशाफ्टची जी पोझिशन आहे हे पण सेन्स करतं, म्हणून हे सेन्सरमध्ये कव्हर केलेलं आहे. तर जसं मी सांगितलं, इग्निशन ॲडव्हान्स किंवा डिले करण्यासाठी आपल्याला क्रँकशाफ्टची पोझिशन माहिती पाहिजे. तर ती आपण पिस्टनच्या पोझिशनवरनं पण आयडेंटिफाय करू शकतो, किंवा डायरेक्टली क्रँकशाफ्टची जी पोझिशन आहे ती पण आपण आयडेंटिफाय करू शकतो विथ द यूज ऑफ हॉल इफेक्ट स्विच. ठीक आहे. तर हे क्रँकशाफ्टची पोझिशन सेन्स करण्याचं आणि इग्निशन कॉइलचं जे काम आहे ते करतं. ठीक आहे. पिकअप कॉइल सेन्सर हे कशासाठी आहे, हे पण क्रँकशाफ्टची पोझिशन आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केलं जातं. आणि कॅमशाफ्ट सेन्सर हे कशासाठी आहे, याच्या नावातच कॅमशाफ्ट आहे. तर कॅमशाफ्टची जी पोझिशन आहे, तुम्हाला जर आठवत असेल, तर कॅमशाफ्ट जो आहे, कॅमशाफ्ट इज ड्रिव्हन बाय क्रँकशाफ्ट. कॅमशाफ्टला ड्राईव्ह करतो क्रँकशाफ्ट. आणि हा जो क्रँक शाफ्ट आहे याची पोझिशन आयडेंटिफाय करण्यासाठी तर 2 सेन्सर्स आहेत. कॅमशाफ्टची जी पोझिशन आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याकडे कॅमशाफ्ट सेन्सर आहे. कॅमशाफ्ट काय ड्राईव्ह करतो, कॅम. ठीक आहे. आणि कॅम काय ड्राईव्ह करतो, वॉल्व्ह. 4 स्ट्रोक इंजिन्समध्ये वॉल्व्ह ड्राईव्ह करण्याचं काम कोण करतं, कॅम. ठीक आहे. तर ते त्याची पोझिशन आयडेंटिफाय करण्यासाठी कॅमशाफ्ट सेन्सरचा यूज केला जातो. तर ह्या चॅप्टरमध्ये एवढंच आहे. हे लेक्चर तुम्ही बघितल्यानंतर हे नोट्स एकदा रिवाइज करा. आणि याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डायरेक्ट RTO MVI एक्झाममध्ये नाही आलेले. हे तुम्हाला दुसऱ्या एक्झामचे PYQ किंवा प्रॅक्टिस MCQs मधनं याची प्रॅक्टिस करायला लागेल. तर इथे हा सब्जेक्ट जो आहे तो संपतो, पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन. ह्या बॅचच्या माध्यमातून तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला द्या, हीच विनंती आहे. मी आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि इथून पुढे जे प्रेम मिळणार आहे त्याबद्दल धन्यवाद. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.